1658 मध्ये औरंगजेब मुघलिया सल्तनतचा सुलतान बनतो आणि सुलतान बनल्या बनल्या तो एक इस्लामचं राज्य भारतभरामध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यासाठी तो जिझिया कर आकारतो, पब्लिकली मूर्तीपूजनावरती बंदी आणतो आणि सर्वात महत्वाचं मुहतसिब नावाचे काही ऑफिसर्स अपॉइंट करतो, ज्यांचं काम एकच असणार आहे लोकांमध्ये कन्व्हर्जन घडवून आणणं आणि जे लोक कन्व्हर्ट झालेत ते प्रॉपर इस्लाम फॉलो करतायत की नाही ते पाहणं. अशा ह्या पूर्ण सिस्टमने त्यांनी पूर्णपणे फोकस केला एका राज्यावरती, जे आहे काश्मीर. कारण की काश्मीरला भारताचं डोकं मानलं जायचं, मेंदू मानला जायचा, कारण तिकडचे काश्मीरी पंडित पूर्ण भारतभरामध्ये जायचे आणि वेगळे वेगळे जे छोटे छोटे राजा होते त्यांचे मंत्री बनायचे आणि तिथे हिंदुइझमला प्रमोट करायचा प्रयत्न करायचे. तर सर्वात पहिला अटॅक त्यांनी केलेला आहे काश्मीरवरती. तिथे ह्या मुतसिबांना पाठवलेलं आहे आणि त्यांच्यावरती एक गव्हर्नर पाठवलेला आहे इफ्तिकार खान. तर आता काश्मीरमध्ये वरती इफ्तिकार खान आहे आणि खाली हे मुतसिब आहेत जे जबरदस्ती कन्व्हर्जन घडवून आणतायत तिकडच्या काश्मीरी पंडितांचं. अशा वेळेला काश्मीरी पंडित एकदम त्रस्त झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यायला हवी आणि ते आले मदतीसाठी. त्यावेळेचे हिंदूंचे एक गुरु होते ज्यांचं नाव होतं तेज बहादूर. तर हिंदू यासाठी म्हणेल कारण की तोपर्यंत सिख धर्म असा वेगळा झाला नव्हता. तो तर नंतरच्या काळात पॉलिटिशियन लोकांनी त्याला वेगळा धर्म हिंदूंपासून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सेपरेट केलं त्यांना हिंदूंपासून. एनिवेज, आता आपण येऊया या काश्मीरी पंडितांकडे ज्यांनी ठरवलं की आपण जाऊया गुरु तेज बहादूरजींकडे. त्यावेळी गुरु तेज बहादूर पटना येथे होते. तिथे जिथे ते राहिले तिथे एक गुरुद्वारा सुद्धा आहे, गुरुद्वारा पटना साहिब. आणि तिकडे 1666 त्यांना एक मुलगा सुद्धा झालेला आहे ज्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे गोविंद. तर आता सर्व ह्या काश्मीरी पंडितांना असं का वाटलं बरं की गुरु तेज बहादूरजींकडे आम्ही गेलो तर ते आपल्याला वाचू शकतील? तर ह्याचं कारण आहे की गुरु तेज बहादूरजींनी स्वतः औरंगजेबला 3-4 वेळा मदत केली होती काही संकटांपासून वाचण्यामध्ये. इनफॅक्ट एक वेळा औरंगजेबची आर्मी आसाममध्ये फसली होती. अहोम लोकांनी मुघलिया आर्मीला पूर्णपणे घेरून ठेवलं होतं आणि त्यांची ती कत्तल करणार होते. पण त्यावेळी औरंगजेबने गुरु तेज बहादूरजींना कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की मुघल आर्मीला वाचवा. तेव्हा तेज बहादूरजींनी मध्यस्थ घडवून आणली आणि मुघल आर्मीला वाचवलेलं आहे. तर काश्मीरी पंडितांना वाटलं की तेज बहादूरजींनी औरंगजेबची मदत केली आहे तर तो तेज बहादूरजींचं नक्कीच ऐकेल आणि ह्या आशेने ते पोहोचले पटना आणि तेज बहादूरजींना भेटून त्यांना सांगितली आपली समस्या. गुरु तेज बहादूरजींनी ही समस्या ऐकून की इतक्या जबरदस्त प्रमाणामध्ये कन्व्हर्जन घडवलं जाते काश्मीरी पंडितांचं हे ऐकून त्याला खूप राग आलेला आहे आणि त्यांनी काश्मीरी पंडितांना सांगितलं की जा तुम्ही सर्व औरंगजेबला सांगा, सर्व काश्मीरी पंडित कन्वर्ट होऊन जातील, पण पहिलं एक तेज बहादूरला कन्वर्ट करून दाखवा. अर्थात हे एक डायरेक्ट चॅलेंज होता कोणाला? औरंगजेबला, की तुम्हाला मागे जायचंय तर जा, काश्मीरी पंडितांकडे जायचंय तर जा, पहिलं माझ्या छातीवरून जा. तर असं डायरेक्ट चॅलेंज यांनी औरंगजेबला दिलेलं आहे. हे चॅलेंज जसं औरंगजेबने ऐकलं त्याला खूप राग आलेला आहे. त्यांनी डायरेक्ट लेटर लिहिलं आहे गुरु तेज बहादूरजीला. ते लेटर गेलं दिल्लीपासून पटनापर्यंत आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तू इकडे येतोस का मी माझी आर्मी घेऊन येऊ पटनाला. गुरु तेज बहादूरजींनी त्याच्यावर परत उत्तर दिलेलं आहे की तुम्ही इकडे नका येऊ, येताना तुम्ही रस्त्यात जाळपोळ करताल, लोकांना मारताल, त्याच्यापेक्षा मीच तिथे येतो दिल्लीला. आणि ते पट्याहून दिल्लीला निघालेत चालत औरंगजेबला भेटायला. आता ही गोष्ट सर्वांना ऑल इंडिया लेवलला कळली होती की जसे गुरु तेज बहादूरजी दिल्लीला पोहोचतील त्यांना औरंगजेब मारून टाकणार आहे. कारण की ज्या माणसाने आपल्या भावांना मारून टाकलं, वडिलांना कैदेत ठेवलं, तो गुरु तेज बहादूरजींना तर सोडणार नाहीये. तर सर्व लोक गुरु तेज बहादूरजींना भेटायला येत होती की गुरु तेज बहादूरजी आपल्या गावांमधून जात आहेत, बघूया त्यांच्या चेहऱ्यावरती काय आहे. असं माणूस जे आता मरणाच्या मुखात जाणार आहे त्याच्या चेहऱ्यावरती भीती दिसते की नाही. पण सर्व लोक आश्चर्यचकित होत होते की गुरु तेज बहादूरजी जे आता मरणार आहेत सर्वांना वाटत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर काय होतं? हास्य स्मित होतं, एनर्जी होती, कॉन्फिडन्स होता, लाईव्हलीनेस होता. तर लोकांना पण असं वाटायला लागलं की धर्मासाठी आपण पण उभं राहिलं पाहिजे, अन्यायाविरोधात आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे आणि जरी मृत्यू समोर असला तरी घाबरलं नाही पाहिजे. तेज बहादूरजींमुळे सर्व लोकांमध्ये नॉर्थमध्ये कॉन्फिडन्स यायला लागला. जसं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि छत्रपती संभाजी महाराजांमुळे महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये कॉन्फिडन्स आला होता, तसंच नॉर्थमध्ये तेज बहादूरजींमुळे आता कॉन्फिडन्स यायला लागला. पण रस्त्याने चालत चालत ते गेले. जी गावं होती त्या सर्व गावांमध्ये त्यांनी भेट दिलेली आहे रस्त्यामध्ये लागणाऱ्या आणि सर्व आजूबाजूचं वातावरण सर्व चार्जड अप झालेलं आहे. पण जसं लोकांना वाटत होतं तसंच झालं. जसं तेज बहादूरजी पोहोचले दिल्लीला, औरंगजेबनी त्यांना त्यांची एक फेवरेट ऑफर दिली. काय ऑफर आहे ती? की इस्लाम कबूल करा. पण तेज बहादूरजी म्हणले नाही, मी गुरु परंपरामधला माणूस आहे, मी कन्वर्ट होणार नाही.
आणि मग औरंगजेबनी त्यांचं सर कलम करून टाकलेलं आहे. जिथं त्यांचं शीश पडलं तिथे आज एक गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा सीसगंज. आणि औरंगजेबनी त्यावेळेला चॅलेंज दिलं होतं की कोणी पण गुरुच्या बॉडीला हात नाही लावायचा, तशीच पडून राहू द्या, या गुरुची बॉडी इथे, असं त्यांनी घोषणा केली होती. तर कितीतरी दिवस गुरु तेज बहादूरजींची बॉडी तिथेच पडलेली होती. तर एक बंजारा होता, लाखीशाह बंजारा, त्यांनी जशी ही खबर ऐकली आणि हे प्रकरण त्याला कळलं, त्याला खूपच वाईट वाटत होतं आणि त्यांनी आपली छोटीशी एक आर्मी घेतलेली आहे आणि औरंगजेबच्या खेम्यावरती आक्रमण केलेलं आहे आणि गुरुची बॉडी तिथून घेतलेली आहे आणि तिथून 10 किलोमीटर लांब तो बॉडीला घेऊन आला, जिथे त्याची वस्ती होती आणि तिथे गुरूंचे अंत्यसंस्कार केलेले आहेत. आणि जिथे अंत्यसंस्कार केले तिथे सुद्धा आज एक गुरुद्वारा आहे, गुरुद्वारा रिकाबगंज किंवा गुरुद्वारा राकबगंज असं सुद्धा म्हणतात त्याला. ऍक्च्युली हे लकीशाह बंजारा आणि त्याची जे बस्तीतले लोक होते ते रिकाब, घोड्यावरती लावणारे रिकाब असतात, ते विकायचे आणि म्हणून त्या जागेला नाव होतं रिकाब. आणि तिथे गुरुची बॉडी ठेवण्यात आली. गंज म्हणजे सोनं चांदी ऐश्वर्य, आणि अशी गुरुची बॉडी सोनं चांदी ऐश्वर्यापेक्षा जास्त किमती आहे आणि तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे, म्हणून त्याला नाव पडलेलं आहे रिकाबगंज. तर आता आपण पाहूया, गुरु तेज बहादूरजींना तर औरंगजेबने मारून टाकलेलं आहे आणि आता हे सर्वांना माहित होतं की ह्यांच्यानंतर तो येणार आहे कोणाच्या मागे, गुरु गोबिंद सिंगच्या मागे. तो गुरु गोबिंद त्यावेळी फक्त 9 वर्षाचे होते आणि त्यांना बनवलेलं आहे 10वं गुरु सिख परंपरामध्ये. ते एक वेगळीच पर्सनॅलिटी होते. ते शांत सुद्धा होते, संयमी सुद्धा होते, पण ॲग्रेसिव्ह सुद्धा होते. जेव्हा एक लिमिट क्रॉस झाली त्यांचं ॲग्रेशन पाहण्यासारखं होतं. तर ते शांत भक्ती सुद्धा करायचे, पण माँ चंडीचे सुद्धा ते भक्त होते. त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलं आहे चंडी पुराण, अजूनही पुस्तक लिहिलं आहे दशम ग्रंथ. आणि त्यांनी हे क्लिअरली सांगितलं आहे की अन्याय जेव्हा एक लेवल क्रॉस करेल तर काय केलं पाहिजे हिंदूंनी किंवा त्यांच्या पंगतनी काय केलं पाहिजे, हत्यार उचलले पाहिजे. तर सुरुवातीला त्यांनी खूप प्रयत्न केला की भांडण न हो औरंगजेब सोबत, पण औरंगजेब पूर्णपणे गुरूंच्या मागावरती होता आणि त्यांनी 2 ऑफिसर सुद्धा अपॉइंट केले होते ह्या गुरूंना मारण्यासाठी. त्यांचं नाव होतं वजीर खान आणि जबरदस्त खान. ह्या जबरदस्त खान आणि वजीर खानचं काम एकच आहे, गुरूंचा खात्मा करणं, त्याला संपवून टाकणं. कारण की लोक काय म्हणायचे गुरूंना, सच्चे पातशाह, आणि औरंगजेबला वाटायचं तो कोण आहे मग, झुटा पातशाह. तर अशामुळे औरंगजेब कंटिन्युअस आर्मी पाठवत होता गुरु गोबिंद सिंगजीला मारण्यासाठी. तर गुरु गोबिंद सिंगला वाटलं की आता मला काहीतरी करायला हवं. त्यांनी सर्वात आधी आपलं हेडक्वार्टर शिफ्ट केलंय पटण्याहून. पटना इथे औरंगजेबची आर्मी खूप ऍक्टिव्ह होती. त्यांना असं वाटलं की जिथे हिंदू जास्त नंबरमध्ये आहेत तिथे मी गेलं पाहिजे. आणि त्यावेळी सुद्धा आणि आज सुद्धा हिंदू सर्वात जास्त नंबरमध्ये कुठे आहेत, हिमाचलमध्ये. आणि ह्याच विचारांनी स्वतःच्या रक्षणासाठी पटण्यातून निघालेत गुरु गोबिंद सिंगजी आणि ते पोहोचलेत हिमाचलमध्ये. हिमाचलमध्ये एक जागा आहे आनंदपूर, जी त्यांच्या वडिलांनी अर्थात गुरु तेज बहादूरजींनीच बसवली होती. तिथे ते आपल्या पंगतला सर्व शिकवायला लागले. पण तिथे सुद्धा औरंगजेबनी त्यांचा पिछा सोडला नाही आणि कंटिन्यूस हा वजीर खान आणि जबरदस्त खान अटॅक करत होता कोणावरती, गुरु गोबिंद सिंगजीवरती. तर आता गुरु गोबिंद सिंगजीला वाटलं की मला आता फाईट करणं गरजेचंच आहे. तर त्यांची जी संगत होती त्या सर्व संगतला त्यांनी लेटर पाठवलेत. त्यांचे जे लोक होते, फॉलोअर होते, सर्वांना त्यांनी लेटर पाठवले आणि सर्वांना बोलवून घेतलेलं आहे आनंदपूर मखोवा येथे. तर आनंदपूर येथे हे लोक जमा झालेले आहेत आणि सर्व पंगत अशी बसलेली आहे समोर आणि तिथे ते एक ऐतिहासिक कार्य करून टाकतात. हे जे हिंदूतले फॉलोअर्स होते त्यांना ते कन्वर्ट करून टाकतात एक फायटर फॉलोअरमध्ये, एका फायटर क्लॅनमध्ये. आणि ते कशा पद्धतीने करतात ते आपण पाहणार आहोत ह्या गोष्टीमध्ये. तर आता ही जी पंगत बसलेली आहे समोर, त्यांना सर्वांना ते आवाहन करतात की माँ चंडीला धर्मासाठी बलिदान हवंय. कोण आपलं बलिदान देऊ शकतं, कोण आपलं मुंडकं कापून देऊ शकतं माँ चंडीसाठी. तर एक माणूस तिथून उठतो, तो म्हणतो मी बलिदान द्यायला रेडी आहे. आणि त्या माणसाला गुरु पाठी घेऊन जातात जिथे माँ चंडीची मूर्ती असते आणि पुढे एक पडदा लावलेला असतो. गुरु तलवार आणतात, त्या पडद्याच्या मागे त्या माणसाला बसवतात आणि तलवारनी मारण्याची ऍक्शन करतात. तेवढ्यात पडद्यावरती पूर्ण रक्त उडलेलं असतं. गुरु ती तलवार घेऊन जी रक्तानी माखलेली आहे, ज्याच्यामधून रक्त पडत होतं, ते घेऊन बाहेर येतात आणि म्हणतात की माँ चंडीला अजून एक बळी हवी आहे. तेवढ्यात दुसरा एक माणूस उठतो, तो म्हणतो मी बळी द्यायला तयार आहे. त्याला सुद्धा पडद्याच्या मागे घेऊन जातात. गुरु परत तलवारीने मारायची ऍक्शन करतात आणि परत पडद्यावरती रक्त उडतं आणि परत गुरु बाहेर येतात आणि म्हणतात अजून एक बळी हवी आहे. असं 5 वेळा ते करतात आणि 5व्या माणसाला जेव्हा घेऊन जातात तिकडे परत मारण्याची ऍक्शन करतात. त्यानंतर ते काय करतात, पडदा बाजूला काढून टाकतात आणि हे पाहण्यात येतं की त्या 5 माणसाला खाली बसवलं होतं आणि बाजूला 5 बकऱ्यांची बळी देण्यात आली होती. पण हे दाखवून ते पंगतला इशारा करतात की असा ॲटिट्यूड असायला पाहिजे. धर्मासाठी जर मुंडकं जरी कापायचं झालं तरी घाबरलं नाही पाहिजे आणि मागं नाही हटला पाहिजे. कुठलंही बलिदान, प्राणाचं का होईना बलिदान द्यायचं असेल तरी तयार राहिलं पाहिजे. ते म्हणाले
म्हणाले तिथे माझ्या वडिलांना मारलं तेव्हा सर्व हिंदू लोक फक्त काय करत होते, पाहत होते, कोण मध्ये नाही पडलं, कोणी वाचवलं नाही माझ्या वडिलांना. आता माझा जो फॉलोअर असेल तो जिथे जिथे अन्याय होईल तिथे तो मध्ये पडेल आणि वेगळा दिसेल सुद्धा. तर म्हणूनच सरदारजी लोक जर आपण पाहिले तर कुठेही अन्याय झाला रस्त्यावर वगैरे तर ते मध्ये पडतात, कारण की त्यांना गुरूंची ही सीख आहे की कुठेच अन्याय सहन करायचा नाही. आणि ते हे सुद्धा म्हणले की तो वेगळा दिसणार, वेगळा दिसण्यासाठी त्यांनी काय ठरवलं, तो पगडी नेहमी घालणार आणि 5 त्यांना फॉलो करायला सांगितले. केश, कडा, कंगा, कच्छा, किरपान अशा गोष्टी त्यांना कंपल्सरी फॉलो करायच्या आहेत. एवढंच नाही, ते म्हणाले की आता माझा जो फॉलोवर आहे तो काय असणार आहे, फायटर असणार आहे, तो वाघासारखा सिंहासारखा फाईट करणार आहे. म्हणून प्रत्येक पुरुषाच्या पुढे ते नाव लावायचे सिंह म्हणजे लायन आणि प्रत्येक स्त्रीच्या मागे ते नाव लावायचे कौर म्हणजे लायनेस. तर अशा पद्धतीने एक मार्शल कॅरेक्टर, एक फायटिंग कॅरेक्टर त्यांनी आपल्या संगतमध्ये टाकलेलं आहे आणि ते नंतर काय झालेले आहेत, लढवय्ये झालेले आहेत. त्यांनी पुढे घोषणा केली की औरंगजेब आता आपली मोठी मोठी आर्मी पाठवणार आहे, तर आपण काय करायचंय, फाईट करायचंय त्यासोबत. त्याची संख्या मोठी आहे मी मानतो, पण चिडिया नाल में बाज लढावा, लाख लाख से एक लढावा, गिदडो दो में शेर बनावा, तभी गुरु गोविंद सिंग नाम कहावा. जर मी बाज म्हणजे ईगल सोबत एक चिडियाला लढू शकलो, लाखोंच्या फौज सोबत एका माणसाला लढू शकलो आणि गिदडला मी टायगर बनू शकलो, तरच मी स्वतःला खरा गुरु गोविंद सिंग गुरु असं मानेल, असं त्यांनी घोषणा केलेली आहे. आणि एक वेगळंच फायटिंग स्पिरिट त्यांनी भरलेलं आहे त्यावेळेच्या हिंदूंमध्ये आणि त्यांनी खालसाची निर्मिती केलेली आहे. अर्थात हिंदूंपासूनच काय बनलेला आहे, खालसा किंवा सिख धर्म बनलेला आहे. आणि एवढंच नाही, प्रत्येक हिंदूंनी त्यावेळी त्यांच्या घरातला मोठा मुलगा हा डोनेट केलाय सिख लोकांना फाईट करण्यासाठी मुघलांसोबत. आणि सिख हा जो धर्म आहे तो प्रत्येक हिंदू घरातल्या मोठ्या मुलापासून बनलेला आहे आणि मोठा मुलगा नेहमी हट्टाकट्टा तगडा असतो, कारण की पहिल्या कोकपासून तो बनलेला असतो. आणि म्हणून आपण बघतो की सरदारजी लोक कसे एकदम हट्टेकट्टे दष्टपुष्ट असतात, कारण की ते पहिल्या मुलापासून बनलेली कॉम आहे. तर अशा पद्धतीने ह्या पूर्ण प्रिपरेशननी गुरु गोविंद सिंगजी उतरता येतात कशासाठी, औरंगजेब बरोबर लढण्यासाठी. आता औरंगजेब कंटिन्युअसली अटॅक करतोय आणि टोटल 21 अटॅक्स त्यांनी आनंदपूरवरती केले, पण हे मागे हटलेले नाही आहेत सिख लोक. आणि कंटिन्युअस त्यांनी कमी आर्मी सोबत सुद्धा जबरदस्त फाईट दिलेली आहे मुघलांना. त्यावेळी गुरु गोविंद सिंगजीने घोषणा दिली आहे, सूर असी पहचानिये जे लढे दीन के हेत, पुरजा पुरजा कट मरे कबू न छोडे खेत. तर धुरंधरमध्ये सुद्धा हा डायलॉग अजित दोवलने वापरलेला आहे. याचा अर्थ आहे की सूर असी पहचानिये जो लढे दीन के हेत, शूर आणि वीर त्यालाच तुम्ही ओळखा जो काय, जो गरिबांसाठी, जो न्यायासाठी लढतो. पुरजा पुरजा कट मरे, ज्याचा पुरजा पुरजा जरी कापून टाकला तरी तो कधी खेत सोडणार नाही, आपली जागा सोडणार नाही, रणभूमी सोडणार नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येक आक्रमण औरंगजेबचं सिख परतून लावत होते. पण एका आक्रमणामध्ये गुरु गोविंद सिंगजीचे 2 मुलं, लहान मुलं, एक 8 वर्षाचा आणि एक 5 वर्षाचा जिवंत मुलं यांनी पकडलेली आहेत. कुणी, वजीर खाननी. त्यांचं नाव होतं जोरावर सिंग आणि फतेह सिंग. अशा या लहान मुलांना कैद करून औरंगजेबची आर्मी दिल्लीला घेऊन गेली आणि नेहमीसारखं त्या लहान मुलांना ती ऑफर दिलेली आहे, काय की कन्वर्ट व्हा इस्लाममध्ये. ती लहान मुलं सुद्धा हे म्हणालेत की हम गुरु के बच्चे हैं, हम कन्वर्ट नहीं होंगे. आता ह्या 8 वर्षाच्या आणि 5 वर्षाच्या मुलांना काय कळत असेल धर्म, पण हे सुद्धा म्हणालेत की आम्ही कन्वर्ट नाही होणार. आणि त्याला जिवंत भिंतीमध्ये दफन करण्यात आले आणि त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. ही खबर जेव्हा गुरूंकडे पोहोचली त्यांना खूप वाईट वाटलं, पण त्यांनी तरी ठरवलं की मी मागे हटणार नाही आणि मी कंटिन्युअसली फाईट देणार. आणि त्यानंतर सुद्धा फाईट चालू होती आनंदपूर येथे. पण आता मुघलीय सैन्य 50,000च्या वरती जायला लागलं आणि गुरु गोविंद सिंगजीच्या आसपासचे जे हिंदू राजा होते त्यांनी सुद्धा गुरु गोविंद सिंगजीला समजवलं की तुम्ही थोडंसं फाईट थांबवा, आपण काहीतरी कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करू. आणि मग गुरु गोविंद सिंगजी सुद्धा म्हणले की ठीक आहे, मी आत्ता सुद्धा कॉम्प्रोमाइज करायला रेडी आहे, जर औरंगजेब शाश्वती देत असेल की तो माझ्यावरती अटॅक करणार नाही. आणि त्यांनी सफेद झेंडा लहरवला. सफेद झेंडा त्यावेळी कॉम्प्रोमाइज करायचा असेल त्यासाठी आपण लावायचो त्यावेळी, आणि जर एकदा सफेद झेंडा लागला तर समोरची पार्टी प्रोटोकॉल अनुसार आक्रमण नाही करायची. एवढंच नाही, गुरु गोविंद सिंगजीने औरंगजेबला लेटर लिहिलंय आणि त्याचं उत्तर म्हणून औरंगजेबनी कुराणवरती शपथ खाऊन सांगितलं की मी तुम्हाला, तुमच्या पंगतला आणि तुमच्या मुलांना काहीच करणार नाही. आणि अशा पद्धतीने लेटर गुरूंकडे पोहोचलं आणि त्यांनी ठरवलं की आता सीजफायर करूया, आता हे युद्ध थांबूया. आणि सफेद झेंडे लावून, सफेद झेंडे हातात घेऊन गुरु गोविंद सिंगजी किल्ल्यावरून खाली येऊ लागले. पण जेव्हा ते खाली येत होते तेव्हा हा वजीर खान यांनी एक छोटीशी आर्मीची तुकडी घेतली आणि त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलांवरती आक्रमण केलेले आहेत. आणि त्यांची दुसरी 2 मुलं सुद्धा यांनी जिवंत पकडून त्याच वेळेला तिथेच आनंदपूरमध्ये मारून टाकली. त्यांचं नाव होतं अजित सिंग आणि झुंजार सिंग.
तर अशा पद्धतीने गुरूंची 4 मुलं ह्यांनी मारून टाकली. गुरूंचा प्राण कसा बसा त्यांच्या फॉलोअर्सनी वाचवला आणि ह्या सर्व घटनामुळे, मुघलांच्या या धोक्यामुळे गुरूंना खूप वाईट वाटलेलं आहे. त्यांनी तेव्हा एक लेख पब्लिश केलेला आहे, एक लेटर फॉर्मॅटमध्ये, त्याला म्हणतात जफरनामा, आणि तो पाठवलेला आहे औरंगजेबला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की मुघलांसारखा धोकेबाज आजपर्यंत कोणी मी पाहिला नाही. आणि त्यात हे सुद्धा ते म्हणालेले आहेत की जर मी माझा हात तेलाच्या ड्रममध्ये टाकला आणि तो बाहेर काढून नंतर मी तिळांवरती ठेवला तर माझ्या हाताला जितके तीळ चिटकतील तितक्या वेळ जरी ह्या मुघलांनी आणि ह्या मुस्लिम लोकांनी शपथ घेऊन सांगितलं की मी वाईट नाहीये, तरी त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्यावर कधीच भरोसा करायचा नाही. तर त्यावेळी ते खूप दुःखात होते 4 मुलांच्या निधनामुळे आणि आपल्या बाकीच्या नातलगांच्या निधनामुळे. आणि म्हणून ते जाऊन थोडे दिवस आजच्या पाकिस्तानमध्ये, पण त्यावेळेच्या हिंदुस्थानमध्ये तलवंडी येथे एक जागा आहे, ननकाना साहिब, जिथे गुरु नानकजींचा जन्म झाला होता. आज तिथे एक गुरुद्वारा सुद्धा आहे, गुरुद्वारा ननकाना साहिब. तिथे ते जाऊन थोडे दिवस थांबले आणि तिथून त्यांनी ठरवलं की मी माझ्या मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार आहे. बदला घेणं सोपं नाहीये, पण तरी त्यांनी ठरवलं की मी बदला घेणार आहे. आणि आता ते ठरवत होते काय करायचं, कशी स्ट्रॅटेजी आखायची. त्यावेळेला औरंगजेब संभाजी महाराजांबरोबर लढण्यासाठी आला होता दख्खनला, आणि दख्खनला तळ ठोकून बसला होता. गुरु गोविंद सिंगने ठरवलं मी सुद्धा जाणार आहे दख्खनला आणि आक्रमण करणार आहे औरंगजेबवरती. आणि त्यावेळी दख्खनमध्ये एकच जागा सेफ होती, जे होतं मराठ्यांचं एम्पायर, छत्रपती संभाजी महाराजांचं एम्पायर. तिथे गुरु गोविंद सिंगजी आलेत. छत्रपती संभाजी महाराजांची तर मृत्यू झाली होती, पण मराठी इकडे लढत होते आणि त्यांच्याच प्रांतामध्ये नांदेड या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजी आलेत आणि तिकडे आपला डेरा बनवलेला आहे. नो सरप्राईज, आज भारतातला दुसरा मोठा गुरुद्वारा नांदेड येथे आहे, हुजूर साहिब. आणि दुसरं सर्वात महत्वाचं शिखांचं स्थान हे नांदेड बनलेलं आहे. नांदेड आता भरपूर न्यूजमध्ये सुद्धा होतं, तर त्याची पार्श्वभूमी या इतिहासाच्या पार्टमध्ये तुम्हाला समजेल. मग आता इथे नांदेड येथे गुरु गोविंद सिंगजी येऊन सेटल झालेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे आता मी औरंगजेबवरती आक्रमण करणार आहे. पण 1707 औरंगजेबचा दिल्लीला जातानाच भिंगार या गावी मृत्यू होऊन जातो आणि हे स्ट्रगल कुठेतरी थांबेल असं वाटतं लोकांना. गुरु गोविंद सिंगजी पण त्यावेळेला असंच विचार करतात की जाऊ द्या, औरंगजेब गेला, दुश्मन संपला तर आपण दुश्मनी संपूया. पण त्यांनी जे ऑफिसर अपॉइंट केले होते, वजीर खान, जबरदस्त खान, हे कंटिन्युअसली गुरु गोविंद सिंगजीच्या मागे होते आणि त्यांनी गुरुला मारण्यासाठी 2 माणसं पाठवली. ती माणसं पाठवली शीख लोकांच्या वेशमध्ये पाठवली, त्यांना आर्मी जॉईन करायला सांगितली. ते 2 पठाण होते ज्यांचं नाव होतं जमशेद खान आणि वसली बेग. तर हे जमशेद खान आणि वसली बेग गुरूंच्या आर्मीमध्ये जॉईन झाले, सरदार बनून, सिख बनून, आणि गुरुच्या जवळ कसे तरी पोहोचले ते. आणि एक दिवस रात्री गुरु झोपले असताना त्यांच्यावर खंजरनी वार केलेले, तर त्यांना जखमी केलेलं आहे. तर गुरु इंजर्ड झालेले आहेत आणि तरी ते सर्व्हाइव्ह झाले होते. पण जाता जाता मरण्याच्या आधी त्यांनी घोषणा केली की ते लास्टचे गुरु असणार आहेत, कारण की त्यांना अशी भीती वाटत होती की त्यांची मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबची आर्मी काय करेल, इथे त्यांचा कोणतरी माणूस गुरु म्हणून बसवेल आणि आपल्या पूर्ण पंगतला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे की ते 10वे गुरु होते आणि तेच शेवटचे गुरु असणार आहेत. आणि ह्याच्यानंतर गुरु त्यांनी कुणाला मानायचंय, गुरु ग्रंथ साहिबला मानायचंय. आणि त्यांनी घोषणा दिलेली आहे की वाही गुरु अकाल के सभी चलायो पंथ, सभी सिखों को हुकुम है गुरु मानिये ग्रंथ. की वाही गुरु अकाल के म्हणजे देव इन्फायनाईट आहे आणि सर्वांनाच मिळून पंथ चालवायचा आहे. आणि शेवटचा गुरु आता मी झालो, आता माझ्यानंतर कुणाला गुरु मानायचंय, ग्रंथ साहिबला गुरु मानायचंय. आणि त्यांनी हे सुद्धा ठरवलं की आपला आणि मुघलांचा लढा आता थांबवायचा नाहीये, आता फाईट करतच राहायचंय. त्यांनी खूप लोकांना ट्रेन केलेलं आहे औरंगजेबच्या आर्मीसोबत लढण्यासाठी. त्यांचा एक खास माणूस होता लक्ष्मण दास, त्याला सुद्धा त्यांनी असं ट्रेनिंग केलं की त्यांनी जाऊन मुघलांसोबत लढलं पाहिजे. त्यांनी त्याचं नाव बदललेलं आहे, बंदा बहादूर नाव ठेवलेलं आहे आणि दिल्लीला जाऊन त्यांनी पुढे मुघलांसोबत लढा दिलेला आहे. हा लढा चालूच राहिलेला आहे आणि नंतर सुद्धा याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. तर ही होती गुरु तेज बहादूरजीची, गोविंद सिंगजीची आणि औरंगजेबची गोष्ट. आणि ह्याच्यातून आपल्याला कळतं की कशा पद्धतीने हा संघर्ष राहिलेला आहे मुघलांच्या विरुद्ध, इस्लामच्या विरुद्ध, आणि ज्याच्यामध्ये हिंदूंचाच एक भाग म्हणून सिखिझम पुढे आलेले आहेत. पण नंतरच्या काळात हा खूप प्रयत्न झालेला आहे की हिंदूंना सिखपासून वेगळं दाखवायचं आणि त्या लोकांना आपसमध्ये लढवायचं. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे, हिंदू आणि सिख नेहमी भावभाव राहिलेले आहेत आणि एकत्रच एकमेकांचं रक्षण केलेलं आहे. थँक्यू.